नमस्कार मंडळी, मी शुभम गावणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका 10,000 फॉलोअर्सच्या नवीन जर्नीमध्ये. तर मंडळी, आज होता संडे, तर सकाळीच निघालो मी सुपर मार्केटला. तर सकाळचं वातावरण तर खूप भारी होता. जेव्हा आपल्यावर जबाबदारी येते तेव्हाच आपली काय असते जबाबदारी ही समजते. आणि फायनली येऊन पोचलो आम्ही मार्केटला. आणि एकदा ATMला गेलो. ATMला 10,000ची एकच नोट आली. 10,000 काढले आम्ही, पण एकच नोट आली. मला वाटतं आपल्या इंडियाला 500च्या एक बऱ्याचशा नोटी आल्या असत्या, पण इकडे एकच नोट आली. तर इकडचे पैसे वेगळे आहेत. आणि इकडे फुलं तर बघा, एक नंबर बघायला मिळतात गुलाबाची फुलं. आणि फायनली येऊन पोचलो आम्ही सुपर मार्केटला. तर हे बघा, आणि आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही गेलो ते चॉकलेट बघायला. तर पुढे चॉकलेट होते, तर थोडेसे चॉकलेट घेतले आम्ही टेस्टसाठी 500 रुपयाचे. हे बघा, तर बघूया. तर चला, आणि इकडे पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसले ते ओटाणे फुटाणे. हे बघा, ओटाणे सगळे पॅकेट होते बरणीमध्ये आणि डब्यामध्ये. आम्ही काही घेतले नाही, पण हे बघा खाली बघतो तर काकड्या वगैरे काहीतरी होत्या. हे बघा, तर नंतर आम्ही निघालो पुढे. तर कपड्याची पावडर संपली होती, ती पावडर घेतली. एरियलचा एक पॅकेट घेतला आणि निघालो. आणि थोडेसे तांदूळ घ्यायचे, तांदूळ वगैरे घेतले. आणि भाऊ निघाले, ते भाऊ वरती टेडी भाऊ बसले होते, त्यांना नमस्कार केला, त्यांनी पण नमस्कार केला. आता आम्ही निघालो पुढे. पुढे गेल्यानंतर सुकीवाली मच्छी होती. तर हे बघा, दाखवतो तुम्हाला ही कुठली मच्छी आहे ते. मला नाव नक्की कमेंट करून सांगा मला. आम्ही काही मच्छी घेतली नाही, सुकीवाली होती ती. आणि नंतर संडे होता, तर आज म्हटलं चिकन घेऊया. तर काही लोकांचा गैरसमज असतो की वेगवेगळं चिकन म्हटलं म्हणजे मिक्स चिकन मिळतं, असं काय नाही मिळत. तर हे बघा, कोंबडीचे अलग स्पॉट्स असतात. तर आमचं चिकन वगैरे ते घेऊन झालं. तर इकडे झाडांना पाणी मस्त लावलं होतं. हे बघा, काका घालत झाडांना पाणी. हे बघा, एक नंबर. आणि कांद्यांचा किलो तर बघा 230 रुपये किलो होता. तर कांदे घेतले. आणि लिंबू बघायला गेलो चिकनसाठी. तर एक लिंबूची किंमत काय असेल, तर एक लिंबू 300 रुपये होता. तर म्हटलं मरू दे, लिंबू नको आपल्याला. तर लिंबू नाही घेतलं. आणि फायनली येऊन आम्ही पोचलो घरी. तर हे बघा, भाई मस्त सामान घेऊन चालले दोघेजण. तर आमचं प्लॅन आहे तर डोंगरावरती जायचं, पण कधी सक्सेसफुल माहीत नाही. तर चिकन आणलं होतं. तर चिकनचं इथे मोठेच पीस असतात, ते आपल्याला घरी येऊन बारीक करावे लागतात. तर आल्यानंतर घरी थोडंसं धुवून घेतलं आणि त्याला बारीक केलं. तर थोडंसं नंतर मीठ मसाला वगैरे टाकलं, दही वगैरे, आणि थोडंसं ठेवलं मॅरिनेट होण्यासाठी. आणि फायनली आमच्या कुकनी त्याच जेवण बनवलं चिकन, निकेतने. तर खूप मेहनत घेतली भावाने. आणि चिकन तर बघा एक नंबर. आणि वर टाकली थोडीशी कोथिंबीर. आणि हे बघा, जेवण तर बघा एकच नंबर झालं होतं. तर सर्व पोरं बसली होती जेवायला. आणि खूप मस्त झालं होतं चिकन आज. चिकनचा तडका भारी दिला होता भावाने. तर जेवल्यानंतर थोडेसे बसलो बाहेर, वातावरण एक नंबर होतं. मित्र सर्व गप्पा मारत होते. आणि फायनली जेवण खाऊन झालं दुपारचं. त्यानंतर थोडं गप्पा मारल्या आणि गेलो झोपायला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा.